सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये नांदेड समाज कल्याणचे थेट ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे ट्रॅक्टर कशासाठी आलेत, का आलेत? 20 ते 25 ट्रॅक्टर हे समाज कल्याण विभागाचे हे नांदेडहून 607 किलोमीटरचं अंतर पार करून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एंडोली या गावामध्ये या शेतामध्ये आलेले आहेत। आपण नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया। आपल्याबरोबर प्रशांत सदामते जे स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आहेत। मला सांगा काय प्रकार आहे, हे ट्रॅक्टर या ठिकाणी का आलेत? हे बघा काय झालं आहे, आम्ही ह्या ट्रॅक्टर संदर्भात चौकशी केली तर आम्हाला असं समजलं की हे नांदेड समाज कल्याणचे ट्रॅक्टर आहेत आणि इथला आम्हाला व्हिडिओ मिळाल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलो। बघितलं तर या ठिकाणी 11 ट्रॅक्टर आहेत, मिनी ट्रॅक्टर, आणि हे सगळेच नांदेड समाज कल्याणचे ट्रॅक्टर आहेत आणि हे एरंडोली गाव आहे। या ठिकाणी एक एजंट आहे वैभव सौंदते नावाचा, आणि त्याच्या घरासमोर हे ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत। मग त्याला आम्ही विचारलं, बाबा हे ट्रॅक्टर या ठिकाणी कशाला लावलेले आहेत आणि कुठून आणलेस तू? तर तो म्हटला मी विक्रीला आणलेले आहेत। एकूण 25 ट्रॅक्टर आणले आहेत, त्यापैकी 14 ट्रॅक्टर मी विकलेलं आहे, त्यांना 11 ट्रॅक्टरांची मला विक्री करायची आहे। परंतु या ठिकाणी तो ट्रॅक्टर विकत असताना त्याच्यावरती ट्रॅक्टरचा जो मूळ मालक आहेत तर ते अशा पद्धतीनं असतात की महिला पुरुष गट बचत गट असतात आणि त्या बचत गटांना हे ट्रॅक्टर दिले जातात समाज कल्याणकडून, आणि अशा पद्धतीनं ह्या नोटऱ्या करून ते ट्रॅक्टर भाडे तत्वावरती देतो असं सांगून या ट्रॅक्टरांची विक्री केली जाते आणि हे सगळे बचत गटांचे नोटरी आहेत, आपण बघू शकताय। तर हा फार मोठा स्कॅम आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की आपण हा जो काही स्कॅम आहे हा प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्राच्या सुरू आहे। सामाजिक न्याय विभागानं अनुसूचित जातीतल्या वंचित घटकांचा आर्थिक स्तर, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी 90% अनुदानित हे त्या व्यक्तींना, बचत गटांना हे ट्रॅक्टर दिले जातात। परंतु या ठिकाणी शासनाच्या पैशाचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो हे आता तुम्ही बघितलेलं आहे। याच्यामध्ये महिंद्रा शोरूम असेल, समाज कल्याणचे अधिकारी असतील आणि एवन बचत गट जे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत। केवळ फक्त कागदावरती हे ट्रॅक्टर दाखवायचे आणि अनुदान घ्यायचं, आणि हे मिळालेले ट्रॅक्टर परस्पर 600-700 किलोमीटर नांदेडहून सांगलीत हे ट्रॅक्टर आलेत आणि ह्याची विक्री सुरू आहे, आपण बघितलेलं आहे आता या ठिकाणी। तर माझी मागणी अशी आहे की तात्काळ याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे राज्य सरकारकडून, आणि याच्यामध्ये जे कोण अधिकारी आहेत इन्व्हॉल्व त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे। तसेच संबंधित जे कोण ह्याच्यामध्ये अधिकारी असतील किंवा शोरूमची लोक असतील किंवा अशा पद्धतीचे एजंट असतील तर यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी या ठिकाणी मी मागणी करतोय। तुमच्या मते संपूर्ण राज्यामध्ये असा प्रकार सुरू असेल, तुम्ही SIT मार्फत चौकशी करा म्हणून मगाशी बोलताना सांगितलं। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, हे जे ट्रॅक्टरचे संदर्भात तुम्ही समाज कल्याण नांदेड आयुक्त आहेत शिवान यांच्याशी संपर्क साधला का? कोणाकोणी संपर्क केला? दुसरी गोष्ट, याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट केली आहे का? तक्रार देणार आहात का भविष्यात? पुढं काय तुमचा निर्णय? हे बघा, ही ज्या वेळेला आम्हाला गोष्ट कळाली त्यावेळेला आम्ही नांदेडच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। त्यांचं काहीतरी शिवानंद मिनीकर असं काहीतरी नाव आहे त्यांचं, मिनगेकर। तर त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावरती चौकशी नेमतो, इन्स्पेक्टर पाठवतो, त्या जे कोण बचत गटांना ट्रॅक्टर मिळालेले आहेत त्याच्या आम्ही चौकशी करतो असं मला त्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही शोरूमच्या मॅनेजरांना सुद्धा फोन लावला, महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम जे आहे नांदेडचं, तर त्यांनी डायरेक्टली हात वरती केलेले आहेत। आमचा आणि ह्या ट्रॅक्टरचा आणि त्या एजंटचा काही संबंध नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही लोकशाही मार्गाने सांगली जिल्ह्याचे जे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आहेत कामत साहेब यांना सुद्धा फोनवरून आम्ही सूचना दिलेली आहे, त्यांच्या कानावरती घातलेलं आहे। तसंच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही कळवलेलं आहे, आणि परंतु आम्ही इथंपर्यंत थांबणार नाही आहोत। तर याची राज्य सरकारकडं सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि सांगली जिल्हा अधिकारी यांच्याकडे आम्ही रितसर लवकरच तक्रार दाखल करणार आहोत, आणि याचा जो हा विषय आहे याच्या मूळ तळागाळापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचणार आहोत। SITची मागणी करता? 100% याच्यावरती SITची चौकशी झाली पाहिजे, कारण का सामाजिक न्याय विभागाचा हा निधी आणि ह्या निधीचा अशा पद्धतीने गैरवापर होत असेल तर हे आमच्या अनुसूचित जातीवरती एक प्रकारचा अन्याय आहे। असे बचत गट तयार करायचे आणि बचत गटांच्या मार्फत त्या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी अर्ज दाखल करायचे। ट्रॅक्टर मंजूर झाल्यानंतर समाज कल्याण
तसेच शोरूम, ट्रॅक्टरचे शोरूम आणि हे बचत गट हे तिघंजण हात मिळवणी करून अशा पद्धतीने हे कमी किमतीत ट्रॅक्टर विक्री करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. नक्कीच आपण पाहू शकता प्रकरण अतिशय गंभीर आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा. कारण नांदेडवरनं 600 ते 700 किलोमीटरचा प्रवास करून हे ट्रॅक्टर थेट सांगलीत आले आहेत आणि या ठिकाणी असणारे जे वैभव सोंगते आहेत, सौंदते, ज्यांनी हे ट्रॅक्टर आणले त्यांचे संपर्क केला असता तर त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे आणि ते म्हणतात काय करायचं ते करा जावा, माझा याच्याशी काही संबंध नाही आहे आणि कायदेशीर कारवाई करा माझ्यावर, असे त्यांनी आमच्याशी बातचीत करताना बोललेले आहेत. तर दुसरीकडे समाज कल्याण अधिकारी नांदेडचे आहेत शिवानंद, यांच्याशी संपर्क फोनवर केला असता मोबाईलवरून तर त्यांनीसुद्धा फोन उचललेला नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याच्या संपूर्ण प्रकरणाच्या बुडाशी म्हणा तळाशी म्हणा या प्रकरणाच्या पूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व क्लिअर होणार आहे की अनुसूचित जाती जमातीसाठी दिलेले हे ट्रॅक्टर थेट भाडेतत्वावर देता येतात का आणि मुळात द्यायचं जर असेल तर ते नांदेड इथल्या जिल्ह्यातील लोकांना दिले तर ते ठीक आहे. 600-700 किलोमीटरचा प्रवास करून हे सांगली जिल्ह्यात परस्पर भाडेतत्वावर दिले जातात आणि याची विक्री केली जाते असा आरोप प्रशांत सदामते यांनी दिलेला आहे आणि राज्य सरकारने याची चौकशी SIT मार्फत करावी अशी माहिती दिलेली आहे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, जिल्हाधिकारी असेल, जिल्हा पोलीस प्रमुख असतील आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनलासुद्धा रीतसर माहिती दिलेली आहे. सांगली समाज कल्याण अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती दिलेली आहे. आता राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.